नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता कोर्टाच्या बाहेर अर्जुन आणि दामिनी देशमुखमध्ये चांगलीच जमते. अर्जुन आता दामिनीला म्हणतो की मी तुमचं काम सोपं करणार आहे. त्यावर दामिनी म्हणते की काय करणार आहेस तू? त्यावर अर्जुन म्हणतो की आता पुढची हायरिंग आपली शेवटची असणार. उगाच तुम्हाला त्रास नको म्हणून ही केस मी लवकरच सॉल्व्ह करून टाकणार आहे. त्यावर दामिनी आता अर्जुनला म्हणते की अरे स्वप्न बघावे पण डोळे उघडे करून नाही. तर इकडे अर्जुनही प्रत्युत्तर देत म्हणतो की मला स्वप्न बघायची सवय आहे आणि ते पूर्ण करायचीही. तुम्ही या महिपतला कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी आज कोर्टामध्ये मी याचं पितळ उघडं पाडणार आहे. तर दुसरीकडे अगोदरच महिपतने त्याच्या माणसांना पैसे दिलेले असतात की कोर्टात माझ्या बाजूने बोलायचं नाही. तर अर्जुनच्या हाती जो माणूस लागलेला असतो त्याला आता महिपत त्याच्या माणसाच्या मदतीने पैसे पुरवतो. त्याचमुळे आता कोर्टामध्ये तो माणूस महिपतचं नाव घेण्यास नकार देतो. पण मात्र तरीसुद्धा जज साहेब सांगतात की आता महिपतची या दोन्ही खुनांबद्दल कसून चौकशी व्हायला पाहिजे. तर इकडे अर्जुनचा विजय झाल्यामुळे आता प्रियाची चांगलीच फजिती झालेली असते. कारण रविराज आता तिचीसुद्धा उलट चौकशी करतो.